नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं करिअर ऑर्बिट या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती खूप खूप स्वागत आहे. बघा, आपण एक ग्रामसेवक संबंधी एक व्हिडिओ टाकला होता आणि त्या व्हिडिओला तुम्ही अगदी प्रमाणापेक्षा जास्त आम्हाला रिस्पॉन्स दिला. तुम्ही खूप छान ऍडमिशन्स करतायत, ऍप डाउनलोड करताय. ओके, खूपशा विद्यार्थ्यांची अभ्यासक्रम काय आहे आणि बुकलिस्ट काय आहे अशी मागणी होती. तर मी ती तुम्हाला अभ्यासक्रमाची ओळख करून देणार आहे आणि त्या अनुषंगाने तुम्हाला एक आयडियल बुकलिस्ट देणार आहे. ओके, सो आपण त्या अनुषंगाने आता व्हिडिओ सुरू करूया. पुढे जाण्याआधी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा, बेल आयकॉन प्रेस करून ठेवा. बघा मॅडम, तुम्ही म्हणाल की मॅडम खूपच जास्त काम सांगत आहेत. अरे फुकट आहे रे, एक फक्त बटन दाबायचंय, ठीक आहे, म्हणून देते. हा, सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून सर्व कन्सेप्ट क्लिअर होतील. ओके, चलो बघा, सगळ्यात पहिल्यांदा ग्रामसेवक भरती अभ्यासक्रम 2025-26 चा आपण आढावा घेऊया. ओके, तर श्रेणी आणि परीक्षेचा अभ्यासक्रम ओके ह्या संदर्भात आहे. म्हणजे श्रेणी त्याची काय असणार आहे, ते वर्ग गट ड च पद आहे ग्रामसेवकाचं. विभाग काय असणार आहे, ग्राम विकास विभाग. आता ह्या ग्रामसेवकाचं आपण नाव लास्टच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं, ते होतं ग्राम पंचायत अधिकारी. बरोबर आहे, काय आहे, ग्रामपंचायत अधिकारी. ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी या दोन्ही पदांचं एकत्रीकरण करून हे पद झालेलं आहे. ओके, कोणामार्फत होतं तर लक्षात, ग्रामविकास विभाग. तर ग्रामसेवक भरती असं ह्याचं नाव सॉरी नसणार, पीपीटी मध्ये चूक आहे. ग्रामपंचायत अधिकारी असं याचं नाव असणार आहे. निवड प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनेच होणार आहे. आता एमपीएससी मार्फत होतं की टीसीएस आयबीपीएस मार्फत हे आपल्याला क्लॅरिटी नाहीये, परंतु लक्षात घ्या, परीक्षा कोणीही घेऊ द्या, सिलेबस आयडियली असाच राहणार आहे. ओके, आणि अधिकृत संकेतस्थळ त्याचं असणार आहे maharashtra.gov.in. ओके, याच्यावरती ही सर्व माहिती आपल्याला अवेलेबल असणार आहे. पुढे बघा, ह्या परीक्षा पद्धतीचं पॅटर्न कसं आहे. मागच्या वेळेस पण मी सांगितलं होतं, 40 प्रश्न हे तांत्रिक घटकावर येतात आणि 60 प्रश्न म्हणजे 15-15-15-15 म्हणजे लक्षात घ्या, मराठी व्याकरणावर 15 प्रश्न असतात 30 गुणासाठी, प्रतिप्रश्न 2 गुण. ह्याचा पॉझिटिव्ह पॉइंट काय आहे तर नो निगेटिव्ह मार्किंग. म्हणजे उत्तर चुकलं तर तुम्हाला त्याचा कोणत्याही प्रकारचा लॉस होणार नाही. ओके, मग आहे इंग्रजी भाषा 15 प्रश्न 30 गुण, अंकगणित बुद्धिमत्ता 15 प्रश्न 30 गुण, सामान्य ज्ञान म्हणजे जीकेजीएस आपण ज्याला म्हणतो त्याचे 15 प्रश्न 30 गुण, कृषी आणि तांत्रिकचे 40 प्रश्न आणि त्याचे 80 गुण. आता ह्याचा सिलेबस आपण बघूया. तांत्रिक मध्ये काय काय येतं, मराठी भाषेमध्ये आपल्याला काय काय करायचं आहे. ओके, एक गोष्ट लक्षात घ्या, एकूण 100 प्रश्न आहेत 200 गुणांसाठी. मराठी आणि इंग्रजी या दोन विषयासाठी 12वी हा बेस असणार आहे. अंकगणित आणि सामान्य ज्ञान लक्षात येते, अंकगणित आणि सामान्य ज्ञान ह्याच्यासाठी पदवी हा स्तर असणार आहे. ओके, चला पुढे बघूया. ओके, पुढे आपण सिलेबसच्या गोष्टी पाहण्याआधी एक महत्वाचं, ग्रामसेवक भरती म्हणजे ग्रामपंचायत अधिकारी याच्या संदर्भात आपण एक स्वतंत्र बॅच आपल्या करिअर ऑर्बिट या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आणलेली आहे. त्याचं मूल्य बघा, लक्षात घ्या, फक्त 499 रुपये. डिस्क्रिप्शन मध्ये बॅच बद्दलची संपूर्ण माहिती आहे आणि प्लस ऍप दिलेला आहे, लिंक वरून ऍप डाउनलोड करून घ्या. ह्याची वैशिष्ट्य अशी आहे की अनलिमिटेड वॉच टाइम आहे, व्हॅलिडिटी 1 इयरचा आहे, मॉक टेस्ट आहेत आणि सगळ्या क्लासच्या ज्या आहेत त्या पीडीएफ नोट्स वगैरे तुम्हाला इथे अवेलेबल करून देण्यात येणार आहेत. सो लवकरात लवकर टेक पार्ट इन दिस. ठीक आहे, आता ह्याचं काय आहे बघा, सिलेबस आपण बघत आहे. सामान्य ज्ञान मध्ये काय काय घटक आहेत तर महाराष्ट्र आणि भारताचा इतिहास, भारतीय संविधान, राजकीय व्यवस्था, भारत महाराष्ट्राचा भूगोल, चालू घडामोडी, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय, अर्थव्यवस्था आणि बजेटशी संबंधित ज्ञान. ओके, पर्यावरणीय समस्या आणि सरकारी योजना. ओके, आता बघा, ग्राम विकास आणि पंचायत राज हा जो घटक आहे म्हणजे जो तांत्रिक मध्ये येतो त्याला पंचायती राज संस्थांचा आढावा, ग्रामसेवकाच्या भूमिका आणि जबाबदाऱ्या, महाराष्ट्र विशिष्ट ग्रामीण विकास योजना, स्थानिक प्रशासनासाठी
बघा, ग्रामपंचायतीचे महत्व, ग्रामीण विकासासाठी सरकारी उपक्रम जसे की मनरेगा आणि स्वच्छ भारत अभियान. आता मनरेगाचं पण नाव तुम्हाला माहितीये, विपजी रामजी असं आपलं सुरू आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर बापूंचं नाव त्याच्यावरनं काढून टाकलं, त्याच्याबद्दल खूप साऱ्या चर्चा, विधेयक, अशा करंटच्या इन्फॉर्मेशन लक्षात घेत जा, पेपर वाचत जा. त्याच्यानंतर कृषी सामाजिक योजना बघा, महाराष्ट्रातील मूलभूत शेती पद्धती, मातीचे प्रकार, सिंचन पद्धती, ग्रामीण विकासासाठी उपजीविकेच्या वेगवेगळ्या योजना काय असणार आहे, शेतकरी आणि कामगारांसाठी राज्य आणि केंद्र सरकारच्या योजना, राज्याच्या अर्थव्यवस्थेमध्ये शेतीची काय भूमिका असते. ओके, हे सगळे तांत्रिकचे जे घटक आहे याचे बाळांनो 40 प्रश्न असणार आहेत. ओके, सामान्य ज्ञान हे 15 मार्क्सचं असणार आहे. लक्षात येते. पुढे बघूया. बघा, आता मराठी भाषा ह्याच्यामध्ये काय आहे, व्याकरण. ओके, आता व्याकरण म्हटलं ना बाळांनो, मराठी भाषा व्याकरण संबंधित आपण जर का विचार केला तर अगदी वर्ण किंवा मराठी भाषेचा इतिहास या टॉपिक पासून ते आपल्याला शब्दसिद्धी सगळं कव्हर करायचं आहे. ओके, मराठीमध्ये सामान्यतः वापरले जाणारे शब्दसंग्रह आणि वाक्य, वाचन, आकलन, मराठी उतारा. मुळातच 15 प्रश्न, त्याच्यात 5 प्रश्न हे उतार्यावरचे, म्हणजे आपल्याला प्रेशर जे असणार आहे ते 10. मग 5 प्रश्न काय सोपे असतात का? नाही, पण ऍटलिस्ट त्याची श्युरिटी असते चुकण्याची कमी, त्यामुळे ते कन्फर्म असतात. ओके, मराठीतील निबंध लेखन आणि पत्रलेखन. इंग्रजी भाषेमध्ये सेम तसंच आहे, व्याकरण असणार आहे, वोकॅबलरी असणार आहे, एक पॅसेज असणार आहे आणि सेम मूलभूत वाक्यरचना आणि परिच्छेद लेखन. ओके, गणित तर्कशास्त्र म्हणजे गणित आणि बुद्धिमत्ता, जेवढे काही टॉपिक्स आहेत ओके इक्वली इम्पॉर्टंट आहेत. आता ह्या टॉपिकसाठी लक्षात घ्या बाळांनो, कुठची बुक लिस्ट वापरावी. ओके, बुक लिस्ट. आता मराठीसाठी तुम्ही काय पॉप्युलरली प्रेफर कराल, तर बघा, आपल्या ज्या क्लासच्या नोट्स आहेत त्या, याच्यासोबत बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक आहे ते तुम्ही वापरलं, किंवा मोरा वाळंबेचं पुस्तक आहे ते वापरलं तर आयडियल आहे. मोरा वाळिंबे सर, नितीन प्रकाशनाचं हे पुस्तक आहे, हेही वाचा. इंग्लिश साठी क्लास नोट MJ शेख आणि वेन एंड मार्टिन. ओके, वोकॅब साठी, व्याकरणासाठी मोस्ट पालनसुरी पण आहे, बरेच लोक वापरतात, ते वापरू शकलात तर ते पण आहे. गणितासाठी क्लास नोट सतीश वशे सर किंवा पंढरीनाथ राणे या दोघांपैकी एक. आता ह्याच्यामध्ये मी एक छोटंसं ऍडिशन करते, ते म्हणजे सचिन ढवळे सरांचं सरळ सेवेचं जे पुस्तक आहे गणित बुद्धिमत्तेचं, ते प्रेफर करा. विपुल उदाहरणं दिलेली आहेत, नक्की फायदा होईल. बुद्धिमत्तासाठी चाचणी अंकलकी आणि सचिन ढवळे सरांचं सेम पुस्तक यूज करा. सामान्य अध्ययन, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र. आपल्याला इथे तात्याचा ठोकळा वापरायचा आहे. तात्यांचा जो ठोकळा आहे ओके, म्हणजे माझ्यासाठी अतिशय प्रिय पुस्तक आहे ते. आणि क्लासच्या नोट्स, म्हणजे क्लासच्या नोट्समध्ये तुम्हाला एकदा कन्सेप्ट क्लिअर झाली की काय असतं, कसं असतं, म्हणजे एखादा टॉपिक कळला की त्याच्याशी संबंधित नेमकं काय वाचायचं ते आपल्या तात्यांच्या ठोकळ्यामधून कव्हर होणार आहे. सो हे आयडियल वापरा. आता ह्याच्यासोबत आम्हाला अजून थोडंसं नॉलेज पाहिजे, तर आपलं एक प्रकाशनाचं पुस्तक आहे जीकेचं, जे ल्युसेंटचं जे पुस्तक आहे मराठीमध्ये जीकेचं पुस्तक आहे, तर ते प्रेफर करा. ओके, सफिशियंट आहे, म्हणजे त्याच्यावर जाण्याची काही आवश्यकता नाही. ओके, आता तांत्रिक घटक बघा, ग्रामीण विकास जे आपण बघितलं, चालू घडामोडी आणि ग्रामीण विकास. ओके, तर बघा, पंचायत राजसाठी किशोर लवटे सरांचं पुस्तक जे आहे ते वापरा. कृषी घटकासाठी वानखेडे सरांचं पुस्तक आहे. आता चालू घडामोडीसाठी सिम्प्लिफाईड रीड करा. ग्रामीण विकासासाठी सुद्धा लवटे सरांचंच पुस्तक आहे. सामाजिक योजना हे काय आहे, चालू घडामोडी संबंधित. तर ग्रामीण विकास हे सुद्धा योजनेशी संबंधित असतं. सिम्प्लिफाईड यूज केलं तर बेटर राहील. देवा जाधवर सरांचं युनिकचं पण पुस्तक चांगलं आहे. ओके, सो बुक लिस्ट आयडियल तुम्हाला सांगितलेली आहे. ही पॉप्युलर पुस्तकं आहेत आणि हे वापरतात. प्रश्न काढणारा सुद्धा बेसला ही पुस्तकं वापरत असतो. ओके, आपल्याला काय करायचं असतं, आपलं जसं नॉलेज वाढत जातं ना, त्या प्रकारे पुस्तक बदलत जातं. आता जसं मी पॉलिटिव आणि मराठी शिकवते, तर आजच्या घडीला माझ्याकडे मराठीचे जवळजवळ 60 ते 62 पुस्तकं आहेत. एवढं वाचन म्हणजे नाही, एक प्रत्येकातून एक थीम लाईन काढून आम्ही तुमच्यासाठी बेस्ट आणलेलं आहे. पॉलिटीची नाही म्हटले तर जवळजवळ 22 ते 24 पुस्तक आहेत. तेवढं वाचन झालेलं आहे, तेवढा कन्सेप्ट क्लिअर मी आधी केलेला आहे आणि मग मी त्या माझ्या शब्दात तुमच्यापर्यंत आणलेले आहेत. समजलं. सो हे जे आहे ना बाळांनो, हे खूप जास्त इम्पॉर्टंट घटक ठरतो की तुम्ही काय वापरताय. हा आम्ही तुम्हाला देण्याचा एक प्रयत्न केलेला आहे. आय होप तुम्हाला हे आवडलं असणार आहे. जर का आवडलं असेल तर प्लीज लेक्चरला लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करून ठेवा. आणि अजून तुम्हाला इतर ज्या पदांबद्दल माहिती हवी आहे त्याच्यावर आम्ही काम करतो आहोत, कारण की माहिती ऑथेंटिक गेली पाहिजे. आता मागच्या आपला जो ग्रामसेवकाचा जो व्हिडिओ होता, तर त्याच्यामध्ये एक गोष्ट मी असं बोलली होती की बाबा MSCIT जे आहे ते 2 वर्षानंतर तुम्ही टाकलं तरी चालणार, पण आता काही विद्यार्थ्यांनी अशी कमेंट केलेली होती की MSCIT आम्हाला त्याच वेळेस लागला.
म्हणजे ही बघा, हे थोडंसं माझ्या नॉलेजमध्ये नसल्यामुळे काय झालं, ही एक छोटीशी चूक झाली. म्हणजे लक्षात घ्या, MSCIT हे मोस्ट इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहे. हे ग्रामसेवकाला, परत नगर परिषद भरती जी आहे, कर निर्धारण वगैरे, तर त्याला इम्पॉर्टंट ठरणार आहे. लक्षात येते. सो काढून ठेवा, त्याच्याशी संबंधित जी प्रोसिजर आहे ती करून ठेवा. ओके, चलो आता पुढे जाऊया. बघा, सरळ सेवा, ह्या ज्या वेगवेगळ्या सरळ सेवा भरती आहेत, ज्याच्यामध्ये एक घटक आपण कॉमन बघतो ते म्हणजे काय, मराठी, इंग्लिश, अंकगणित, बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान. तर अशा सरळ सेवेचं पूर्ण डिटेलिंग करणारी ही जी बॅच आहे, TCS IBPS पॅटर्न नुसारचे, MPSC मध्ये जाऊ द्या, कुठेही अभ्यासक्रम तोच राहणार आहे. फक्त परीक्षा पद्धती म्हणजे काय, एकच परीक्षा होणार हेही कन्फर्म आहे. ओके, पण ऑफलाईन होणार की ऑनलाईन होणार ह्याच्यावरती फक्त आपल्याला काम करावं लागणार आहे. तर त्या अनुषंगाने बघा, आपण ही बॅच आणलेली आहे फक्त 999 रुपये. सर्व परीक्षांसाठी कॉमन ही बॅच असणार आहे. ठीक आहे. तर अनलिमिटेड वॉच टाइम त्याला आहे, मॉक टेस्ट सिरीज आहे, PDF नोट्स आहे, व्हॅलिडिटी 1 इयर आहे आणि साधारणपणे 3000 पेक्षा जास्त प्रश्नांचा सराव आपण ह्या बॅच मध्ये करून घेणार आहोत. हे याची प्लस पॉईंट आहे. ओके, म्हणजे वेगवेगळ्या परीक्षांशी संबंधित. सो आय होप तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल. आवडलं असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट. ओके, थँक्यू व्हेरी मच. अभ्यास करत राहा, डाऊट्स विचारत राहा. आम्ही नक्कीच तुम्हाला मदत करू. जय हिंद.